रद्द करण्यात आलेला ईडब्ल्यूएस बहाल करण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी गेल्या 10 दिवसापासून परभणीत सुभाष जावडे पाटील आमरण उपोषण करत होते आणि आज त्यांचं उपोषण खरं तर सोडवण्यात आलेलं आहे। उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी मुंबईवरून थेट चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सुभाष जावडे यांनी 10व्या दिवशी अखेर उपोषण सोडलं आहे। नेमकं सरकारकडून काय आश्वासन देण्यात आले किंवा काय माहिती देण्यात आली रद्द करण्यासंदर्भात याविषयी बातचीत करण्यासाठी स्वतः उपोषण करते सुभाष जावडे पाटील आपल्या सोबत आहे। दादा, उपोषण सोडलं आहे, सरकारकडून काय विनंती करण्यात आली तुम्हाला? खरं म्हणजे सरकारला वेळ देणं जरुरी होतं आणि मंगळवारपर्यंत त्यांनी वेळ मागितलेला आहे। कोणता बी आताताईपणा करून चालत नाही आणि त्यांनी इथपर्यंत आलेले आहेत, वेळ मागितलेला आहे आणि सर्व मागण्यावर सकारात्मक विचार केला जाईल, व्यापक बैठक बोलवल्या जाईल आणि निश्चितच तुमचं समाधान केलं जाईल असे शब्द त्यांच्याकडून आम्हाला देण्यात आल्यामुळे आम्ही हे उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। दादा, मंगळवारी त्यांनी बैठक बोलवली आहे मुंबई येथे, या ठिकाणी तुम्ही जाणार आहेत का आणि त्या बैठकीत नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे? मराठवाड्यातील माझ्याबरोबर ज्यांनी काम केलेलं आहे, आमच्या सर्व संघटना, त्यांचे प्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधी आणि मी स्वतः देखील, जर आता मी दवाखान्यातून 2 दिवसात बरा झालो तर मी देखील त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। दादा, ईडब्ल्यूएस संदर्भात तुमची प्रमुख मागणी होती, त्या मागणीवर काय उत्तर दिलं आहे चंद्रकांत पाटील यांनी? त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की आम्हाला कायदा करावा लागेल, विधिमंडळात जावं लागेल आणि कायदा करून आम्हाला तो कॅन्सल करण्यासाठी वेळ लागेल, त्याच्यापेक्षा हेच राहू द्या। पण आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही एसीबीसी मागितलेलं नव्हतं। ज्या दिवशी तुम्ही टिकवताल, कोर्टातून आम्हाला खात्री पटेल की आमच्या खरंच तुम्ही टिकून दिलेलं आहे कोर्टातून, आता इथच्या पुढे जसं आम्हाला ईडब्ल्यूएस कोर्टातून देखील तापून सुलाकून टिकून आलेलं आहे, ते हातचं सोडून आम्ही पदरच्याच्या मागं लागण्याचं, कारण आम्हाला 2दा दूध पोळालंय, ताक आम्ही फुकून पेणार। आमच्या 2 वेळेस आरक्षण असं कोर्टातून गेलेलं आहे आणि आमचा भरोसा सध्या एसीबीसीवर नाही। त्यांनी किती जरी म्हटलं परंतु आम्हाला ईडब्ल्यूएसवरच आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यावरच चर्चा करणार आहोत। मंगळवारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीत प्रामुख्यानं ईडब्ल्यूएसचा मुद्दा तुम्ही उचलून धरणार। सरकारनं त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस बहाली संदर्भात असमर्थता दर्शवल्यास पुन्हा पुढचं तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? नाही, ते आत्ताच आम्ही सांगू शकणार नाहीत, पण आमचं समाधान बैठकीत नाही झालं तर निश्चितच आंदोलन हे तय आहे। कारण आता मराठवाड्याची जनता खूप सोसलंय आता याच्या पुढे आमच्यामध्ये सोशिकपणा राहिलेला नाही आहे। जर आम्ही सोसलं नसतं तर 300-350 मावळ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या, हजारो तरुणांनी केसेस दाखल करून घेतले नसतं। हे थांबावं म्हणून सरकारबरोबर आम्ही बोलण्यास तयार झालेलो आहोत आणि मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो, कारण तरुणांनी इथून पुढे आपलं भविष्य खराब करून घेता कामा नये, आपलं जीवन संपू नये, हेच आमचा उद्देश राहील। परंतु सरकारबरोबर कशा पद्धतीनं लढायचं ही रणनीती मात्र मंगळवारच्या बैठकीच्या नंतरच तय केल्या जाईल। आता उपोषण संपलं आहे, आता उपचार घेणार? हो, आता इथून दवाखान्यातच मी जाणार आहे, कारण गेली 10 दिवस ह्या कधी 1 दिवस उपवास करायची सवय नसल्यामुळे रात्री 10 दिवस मधल्या सिस्टमवर काय परिणाम झालेत काही नाही आणि अशक्तपणा एवढा जाणवायला लागलेला आहे। त्याच्यासाठी दवाखान्यात, कारण लढाई जिंकण्यासाठी तयार व्हावंच लागणार आहे। उद्यात लढाईमध्ये आपल्याला भांडायचं आहे, प्रश्न मांडायचे आहेत, ते सोडून घ्यायचे आहेत, तर प्रकृती चांगली असणं जरुरी आहे। तर सरकार चलत या ठिकाणी आलंय, त्यामुळे सरकारला थोडा वेळ या ठिकाणी दिलेला आहे। मात्र ईडब्ल्यूएस बहाली संदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही। मंगळवारी नेमकं सरकार आणि जावडे पाटील यांच्यातून बैठकीनंतर काय निघून येते हेच पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। तुर्तास सुभाष जावडे यांचा 10 दिवस सुरू असलेला उपोषण अखेर आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।